फक्त 40 डिग्री सेल्सिअस तापमान आणि युरोपमध्ये रस्ते वितळायला लागलेत। गाड्यांचे टायर रस्त्याला चिकटतायत, रस्त्यावरून चालणाऱ्यांच्या चपलांना रस्त्यांवरचा डांबर चिकटतोय। इतकंच काय तर तिकडचे सिग्नल सुद्धा वितळल्याचे व्हिडिओ व्हायरल होतायत। तुम्ही म्हणाल आपल्याकडे भारतामध्ये 45-46 डिग्री पर्यंत तापमान जातं तरी सुद्धा रस्ते वितळत नाहीत। राजस्थान, दिल्ली आणि विदर्भामध्ये रस्त्यांच्या पृष्ठभागाचं तापमान 60 डिग्री सेल्सिअस पेक्षाही जास्त पोहोचतं तरी सुद्धा बहुतांश महामार्ग सुरळीत सुरू असतात। मग प्रश्न असा आहे की भारतातले रस्ते युरोपपेक्षा चांगले आहेत का? उत्तर तुम्हाला आश्चर्यचकित करेल, कारण हे गुणवत्तेचं युद्ध नाही तर विज्ञान आणि हवामानानुसार केलेल्या इंजिनिअरिंगचं उदाहरण आहे। तुम्हाला माहिती असेल 2026 मध्ये युरोपमध्ये विक्रमी उष्णतेची लाट आली आहे। हीट वेव्हमुळे शेकडो लोकांचा मृत्यू का होतोय, कसा होतोय हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं होतं, जाणून घेतलं होतं। हीटचा परिणाम फक्त तिथल्या लोकांवर नाही तर तिथल्या रस्त्यांवर सुद्धा दिसून येतोय। फ्रान्समध्ये रस्ते मऊ पडलेत, जर्मनीमध्ये ट्रामचे ट्रॅक वाकलेत। तिथं शहरांमधील रस्त्यांवर धावणारी एक इलेक्ट्रिक रेल्वे असते, म्हणजेच ट्राम असते। आपल्याकडे जसं बस शहरामध्ये धावते त्याच पद्धतीनं तिथं ट्राम शहरातल्या रस्त्यांवरून धावते। फक्त त्यासाठी थेट रस्त्यामध्येच रूळ बसवलेले असतात, ते रूळ वाकलेले आहेत, त्यामुळे ट्राम सेवा तिथं मंदावली आहे। आपल्या मुंबईमध्ये जसं पावसाळ्यामध्ये रेल्वे रुळावर पाणी साचल्यानंतर लोकल बंद पडते, अगदी तसंच तिथे ट्राम बंद करण्याची वेळ आली आहे। आणि ब्रिटनमध्ये रस्त्यांवर वाळू टाकण्यासाठी हिवाळ्यात वापरल्या जाणाऱ्या गाड्या उन्हाळ्यात बाहेर काढाव्या लागतात। म्हणजे ज्या गाड्या हिवाळ्यामध्ये बाहेर काढल्या जात होत्या, त्याचा वापर केला जात होता, त्या गाड्या आता उन्हाळ्यामध्ये बाहेर काढाव्या लागतात। आता रस्ते वितळले म्हणजे ते काही मेणबत्तीसारखे वितळत नाही, तर रस्त्यांमध्ये असलेलं बिटुमिन म्हणजेच डांबर तापमान वाढल्यावर मऊ पडतं आणि जेव्हा हजारो टन वजनाचे ट्रक त्यावरून जातात त्यावेळेला रस्त्यावर खाचा तयार होतात। त्याचा पृष्ठभाग विकृत होतो आणि लोकांना तो रस्ता वितळला असं वाटतं। सध्या युरोपमधील अनेक देशात तापमान हे 40 डिग्रीच्या वर गेलंय। जिथं नेहमी थंडी असायची, उन्हाळ्यामध्ये आल्हाददायक वातावरण असायचं, रस्त्याच्या कडेला बर्फ दिसायचा, तिथं रस्ते मऊ पडलेत। त्यावरून एखादं जड वाहन गेलं की रस्त्यात खड्डा पडतोय। हे पाहून भारतामध्ये अनेकांनी सोशल मीडियावर लिहायला सुरुवात केली आहे, आपले रस्ते भारी, युरोप फेल। मग युरोपचे रस्ते निकृष्ट आहेत का? तिथं रस्त्यासाठी मऊ बिटुमिन वापरतात का? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो। पण एक गोष्ट लक्षात घ्या, युरोपची नेहमीची समस्या उन्हाळा नाही तर हिवाळा आहे। अनेक देशांमध्ये तापमान शून्याखाली त्या ठिकाणी जातं, कधी 10 डिग्री सेल्सिअस, 20 डिग्री सेल्सिअस, तर ते मायनसमध्ये सुद्धा असतं, म्हणजे -10 डिग्री सेल्सिअस, -20 डिग्री सेल्सिअस पर्यंत आणि त्याहीपेक्षा कमी तापमान त्या ठिकाणी जातं। भारतासारखे रस्ते जर तिथं बनवले तर फ्रीज थ्रो सायकलमुळे रस्ते तुटायला सुरुवात होईल। म्हणून युरोपमध्ये अधिक लवचिक आणि मऊ बिटुमिन वापरलं जातं। हे थंडीमध्ये तडे जाण्यापासून रस्त्याचं संरक्षण करतं, पण त्याची किंमत यंदाच्या उन्हाळ्यात युरोपमधील देशांना मोजावी लागते। आता भारताचे महामार्ग वेगळे कसे आहेत तेही समजून घेऊ। काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड सारखे प्रदेश सोडले तर भारताला इतर राज्यामध्ये बर्फाची भीती नाही। भारताला भीती आहे उष्णतेची, म्हणून भारतीय रस्ते बांधताना वेगळे नियम वापरले जातात। भारतात सामान्यतः VG30 आणि VG40 सारखे अधिक कडक आणि जास्त विस्कोसिटी असलेले बिटुमिन ग्रेड वापरलं जातं। काही ठिकाणी पॉलिमर मॉडिफाईड बिटुमिन सुद्धा वापरलं जातं। हे बिटुमिन जास्त तापमानात सुद्धा मऊ पडत नाही, यामुळे रस्ते 60 डिग्री सेल्सिअस पर्यंतच्या पृष्ठभाग तापमानाचा सामना करू शकतात। मग याचा अर्थ भारतात रस्ते कधीच वितळत नाहीत का? काही वेळा भारतातले रस्ते सुद्धा वितळतात, विशेषतः कमी दर्जाच्या स्थानिक रस्त्यांमध्ये, म्हणजे जे निकृष्ट दर्जाचे असतात, किंवा चुकीच्या मिक्स डिझाईनमध्ये किंवा अतिउष्णतेच्या परिस्थितीमध्ये डांबर मऊ पडू शकतं। पण यामधून एक मोठा धडा मिळतो, इंजिनिअरिंगमध्ये सर्वांसाठी एकच उपाय नसतो। दुबईमध्ये वापरलेलं तंत्रज्ञान नॉर्वेमध्ये चालेलच असं नाही, कॅनडाचे नियम भारतामध्ये उपयोगी पडतीलच असं नाही। इन्फ्रास्ट्रक्चर नेहमी स्थानिक हवामान, भूगोल आणि गरजानुसार डिझाईन केलं जातं आणि म्हणूनच युरोपचे रस्ते थंडीविरुद्ध जिंकतात तर भारताचे रस्ते उष्णतेविरुद्ध जिंकतात। याविषयी तुम्हाला काय वाटतं? कॉमेंटमध्ये नक्की सांगा।